महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आमचे नेते केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब, गणेश नाईक साहेब यांच्या सर्वांच्या नेतृत्वात आज डोंबिवलीमध्ये 12 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध निवडून आलेले आहेत. अतिशय आनंदाचं वातावरण कार्यकर्त्यांमध्ये आणि डोंबिवलीच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. मला आपल्याला याच्यातून एवढंच सांगायचं आहे की या सर्व मतदारांचा कल हा भारतीय जनता पार्टीकडेच या माध्यमातून दिसतोय आणि येत्या काळामध्ये डोंबिवली आणि कल्याण या भागामध्ये भारतीय जनता पार्टीकडनं चांगलं काम करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व मतदारांना तुम्ही काय सांगणार आता मतदारांचं कशा मतदारांचे मी खूप खूप आभार मानतो. गेल्या 15 दिवसापासून प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही फिरतोय आणि जरी आज आम्ही बिनविरोध जरी निवडून आलो असलो तरी मतदारसंघांमध्ये फिरण्याची जी आमची सुरुवात केली होती ती 15 तारखेपर्यंत थांबणार नाही. आम्ही प्रत्येक आमच्या मतदाराला त्यांच्या दरवाजामध्ये जाऊन भेटणार आहोत जेणेकरून त्यांचे आम्हाला आभार मानता येतील आणि पुढच्या भविष्यकाळामध्ये त्यांची कामं करता येतील. डोंबिवलीमध्ये एका पाठोपाठ एक पक्ष नगरसेवक बिनविरोध निवडून येत आहे. विरोधी पक्ष उमेदवार माघार घेत आहेत तर एकंदरीत चालण्यात तरी काय असं नाही, मला आज कोणावर टीका करायची नाही. विरोधी पक्ष इथे उरलाय का नाही हाच प्रश्न सर्वांसमोर आहे. परंतु आज भारतीय जनता पार्टीवर नागरिकांनी हा दाखवलेला विश्वास आहे, त्याच्यामुळेच हे सगळं शक्य होऊ शकलेलं आहे आणि मी आज सर्व मतदार बंधूंचे खूप खूप आभार मानतो. 16 तारखेला निकाल तर तुम्हाला दिसला ना, आज आता अर्धा निकाल तर दिसला आहे. तो ट्रेलर आहे, पिक्चर बाकी आहे. आम्ही